इलेक्शन एक्सप्रेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये इलेक्शन एक्सप्रेस आली आहे। पुढचे काही प्रश्न आपण घेऊयात, बोला। मी बेसिकली सायन्सचा माणूस आहे। पाण्याचा प्रश्न जर घेतला तर पाण्यामध्ये भरपूर असे क्षार मला आढळले आहेत। मी स्वतः ते टेस्ट करून बघितलेले आहेत। इथले लोक अगदी ते उमेदवार असतील किंवा अगदी ते इथले पुरस्कर्ते जे कोणी असतील पाणी तेच पितात, पण त्या लोकांना कधी आढळलं नाही की याच्यामध्ये क्षार जास्त, त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट केली पाहिजे, अजून काही त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे। तर हे सर्व यांच्या लोकांच्या हातामध्येच आहे। तरी आपण विचारूयात पुढचा प्रश्न। सर, सोलापूरचे आयुक्त चंद्रकांत गुडीवार यांना माननीय केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गो स्लो म्हणल्यापासून त्यांची कारवाई 1-2 महिन्यापासून एकदम थंड झालेली आहे। त्यांनी आल्या आल्या एकदम धडधडीत कारवाई चालू होतं। जे बॅलन्स शून्य होतं ते एकदम कोट्यावधीमध्ये गेलं, जे उत्पन्न होतं महानगरपालिकेचं। प्रश्नांचा आधी आयुक्तांचा प्रश्न, का आयुक्तांची कारवाई शांत झाली असं ते म्हणतात? आयुक्तांना गो स्लो या म्हणलं त्याचं पाठीमागचं हे आहे की त्यांनी जे गोरगरिबाचे अतिक्रमण काढत होते तो प्रश्न घ्या, त्याला गो स्लो जा, पाण्याचा प्रश्न अगोदर सोडवा, रस्ते अगोदर करा, या उद्देशानं तो म्हटलेला आहे। विकासाचे कामं अगोदर करा, जी कामं व्यवस्थित करता येतील ते कामं आपण करा, आणि ही जी कामं आहेत या कामाला प्रायोरिटी नंतरची द्या। जनतेला जे हवं आहे ते अगोदर द्या। रस्ता, पाणी, दिवा या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या असं त्यांचं। रामचंद्रजी, सहमत आहात का? वेळ आपल्याकडे सहमत आहात का याच्याशी? गौतमजी, येतो मी आपल्याकडे, तुम्ही सहमत आहात का? थोडक्यात उत्तर। अजिबात नाहीये। या तुमच्या प्रतिनिधीला उत्तर देऊ, बोला। ज्या पद्धतीने आयुक्तांनी कामकाज सुरू केलं होतं त्याला रोखण्याचं काम मात्र या ठिकाणच्या देशाच्या गृहमंत्र्यांनी केले। एकीकडे अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न होता, दुसरीकडे पाण्याचा प्रश्न सुद्धा तेवढाच आहे। इथं विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपापसात प्रचंड घोषणाबाजी करतायत। निवडणुकीचा फिवर सगळा या कार्यक्रमाला आहे। पुढचा प्रश्न आपल्याला येतोय, तो प्रश्न आपण घेऊयात। थेट प्रश्न कोणासाठी? गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस सरकार या ठिकाणी सत्तेवर आहेत, आणि सत्तेवर असताना देखील या ठिकाणी जसं लातूरचं सुविधा डेव्हलप झालेलं आहे, ज्याप्रमाणे बारामतीची डेव्हलप झालेलं आहे, त्याप्रमाणे आज कित्येक सुशिक्षित विद्यार्थी आपलं थेट या ठिकाणी एकच प्रश्न या काँग्रेसच्या आपल्या प्रतिनिधी जे येलगुलवार साहेब बसलेले आहेत यांना एकच प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की या ठिकाणी प्रत्येक सुशिक्षित विद्यार्थी ज्यावेळी डिग्री घेऊन बाहेर पडतो त्यांना इथला कुठल्याही प्रकारचा चारा नसतो। त्या विद्यार्थ्याला मुंबई, पुणे किंवा बेंगलोर या ठिकाणी जावं लागतो। अशा प्रकारचे वणवणी या ठिकाणी न भटकता त्यांना या ठिकाणी काँग्रेस पक्षाने काय केलं नाही? नोकरी, येलगुलवार साहेब, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। आपण इतकं मोठं नेतृत्व असताना आपण या ठिकाणी नोकऱ्या स्थानिकांना, उच्च शिक्षित स्थानिकांना देऊ शकण्यात अयशस्वी ठरला। आमचे उमेदवार हे गेल्या 5 वर्षापासून सर्वसामान्य माणसाला भेटण्याचा प्रयत्न करतात, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला पडतात। यांचे उमेदवार गेल्या निवडणुकीला फॉर्म भरायला आले आणि आत्ताच दुसऱ्यांदा फॉर्म भरायला आले, आणि यांनी तोंड घेऊन आम्हाला सांगतात या सोलापूरमध्ये ना 3 वेळेला लोकसभेची प्रतिनिधी निवडून दिले, तेव्हा यांच्या प्रतिनिधीने काय केलं हे सांगू शकत नाही। वारंवार इथली जनता काँग्रेसला का निवडून जाईल ते याचा आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि स्वतःमध्ये सुधारणा करावी। गौतमजी, बोला। या ठिकाणी येलगुलवार साहेब म्हणतात की सुशीलकुमार शिंदे यांनी 5 वर्ष झालं या ठिकाणी सोलापूरला लक्ष दिलेलं आहे, परंतु जोपर्यंत पेपरला ते येणाऱ्या तशी जाहिरात दिली जात नाही तोपर्यंत ते सोलापूरलाच येत नाही, आणि ते काय प्रश्न सोलापूरला सोडवणार आहेत? साहेब, येलगुलवार साहेब, 2 प्रश्न महत्वाची राहिली ती म्हणजे एनटीपीसीच्या येणाऱ्या प्रोजेक्टमुळे मोठं तापमान वाढणार आहे आणि उद्योगधंदे, या 2 प्रश्नांची उत्तर महत्वाची राहील। आता इथं जे प्रचार केला जातोय तापमान वाढणार आहे, हे खरं नाही। जी अद्यावत पद्धतीची मशिनरी जी एनटीपीसीला बसवण्यात येणार आहे त्याच्यामुळं कुठलंही प्रदूषण होणार नाही आणि फार मोठं तापमान वाढणार आहे, हा खोटा प्रचार आहे। जनतेने हा खोट्या प्रचाराचं, यांचा प्रचार नेहमी माहीत आहे आपल्याला, कधी यांचा गणपती दूध पितो, कधी रामाला कधी समोर आणतात, कधी वीट समोर आणतात, लोकांना फसवण्याचं काम हे सातत्याने केलेलं आहे। नाही, या सगळ्यात 2 महत्वाच्या प्रश्नांची उत्तर राहिली ती म्हणजे उद्योगधंद्यांचं काय झालं, का नाही उद्योगधंदे आले? आणि आले ना, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये
सर्व महाराष्ट्रापेक्षा सर्वात जास्त साखर कारखाने या सोलापूरमध्ये 28 साखर कारखाने. यांना उभंही करता येत नाही, फक्त तोडण्याचं काम करता येत आहे आणि टीका करण्याचं काम. पुढचा काही प्रश्न माझ्याकडे येतात. आपण आपला प्रश्न घेऊ. जागा सर, आपला देश महासत्तेच्या वाटचालीकडे आहे. मग हा महासत्ता देश होण्यासाठी महत्वाचे सगळ्यात युवक आहेत. म्हणजे गेलेले महागडले झाले, आता युवक हा सर्वात महत्वाचा आहे. हा युवकासाठी तुम्ही काय केलं आणि विद्यार्थ्यांसाठी काय केलं तुम्ही सांगा. हे फक्त विद्यार्थी आणि युवकांसाठी काय केलं, कारखानदार या ठिकाणी कारखानदारांचे प्रतिनिधी नेमकं काय झालं त्याबद्दल आपण विचारू. येलगुलवार साहेब म्हणले तर 75% झालंय रेल्वेचं काम म्हटलंय. अहो इथं डीएमआर कार्यालय 2 महिन्यात त्यांनी करगे साहेब आले तर 2 महिन्यात त्यांनी विस्तार करून गेले तर त्याचा तुम्ही विरोध केला नाही सोलापूरच्या वतीनं. अख्खा सोलापुरात संपूर्ण वर्षाचं बिल घेतात आणि 3 दिवसाला एकदा पाणी पाठवतात. अख्खा भारतात कुठेही नाहीये. आपण विचारूयात. येलगुलवार साहेब, गरिबांसाठी काय केलं ह्याचं जर पहिलं मी सांगेन, सावकारी पाशातून गरिबाला मुक्त केलं. राहील त्याचं घर, कसेल त्याची शेती, फूड म्हणजे गॅरंटी स्कीम ही आली. आरोग्यदायी विमा योजना ही आणली, की राजीव गांधी आरोग्य योजना ही आणली, गरिबासाठी आणली. संजय निराधार योजना आणली, शेतमजुरांना पेन्शन आणलं, वृद्धांना पेन्शन आलं, विधवेंना पेन्शन आलं. गरिबांसाठी जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलं. म्हणून या जनतेने आम्हाला वारंवार राज्यकारभार करण्याची संधी दिली. यांना फक्त ओरडता येतं, राज्यकारभार करता येत नाही. म्हणून यांना यांची जागा वारंवार दाखवलेली आहे. आपण सांगा काय नेमकी आश्वासन असतील आपली. सोलापूर शहरातल्या किंवा या मतदारसंघातल्या तरुण युवकांना ज्या बेरोजगारापासून मुक्त करून त्यांना योग्य पद्धतीनं रोजगारी मिळायला पाहिजे, याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांची आत्महत्याचा जे प्रकार वाढलेला आहे, की शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धानाला योग्य पद्धतीने भाव मिळायला पाहिजे, रास्तभाव मिळायला पाहिजे. काँग्रेस पक्ष काय नेमका आश्वासन देणार आहे. युवकांना नोकरी देण्यासाठी नोकरी उपलब्ध करून देऊ, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करू, सर्वसामान्य माणसांना घरकुल योजना देण्याचा प्रयत्न करू, त्यांच्या अन्नधान्याच्या सुरक्षतेची हमी आम्ही घेतलेली आहे. काय आपलं आश्वासन असेल लोकांना या निवडणुकीत. या ठिकाणी मोदी म्हणतो मी पंतप्रधान होतो आणि काँग्रेसवाले म्हणतात आमची सत्ता येणार आहे. या ठिकाणी काँग्रेसची ही सत्ता येणार नाही, बीजेपीची सत्ता येणार नाही. थर्ड फ्रंट या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि तिसरी आघाडी या ठिकाणी सत्ता करणार आहे आणि काँग्रेसवाले आणि बीजेपीवाले यांची सत्ता या भारतात येणार नाही. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. पण आपण बघितलं या कार्यक्रमामध्ये इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आज आपण सोलापूरकरांचे प्रश्न सगळे मांडत असताना सातत्यानं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गोंधळामध्ये अनेक प्रश्न सोलापूरकरांचे हरवले. पण या निवडणुकीमध्ये सोलापूरकर योग्य त्या उमेदवाराला नक्की मत देतील आणि इथे अनेक समस्या सोलापूरकरांनी मांडल्या. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.